रिव्हर फ्रंट ला आलोय आम्ही आणि इथे इतकं छान हे बनवलंय ना, काय किती छान थीम वरती बनवलंय. जसं सगळेजण रन करतायत, सगळेजण धावतानाच असं स्टॅच्यूज बनवलेले आहेत. माणसं, मोठी माणसं आहेत, लहान मुलं आहेत. खूप छान वाटतंय हे. उलटी धावतात. सारांश सरळ पळत आहे ना, आणि बी केअरफुल बरं का बाळा, लागू शकतं ते. लहान मुलांबरोबर ट्रिप करण्याची मजा म्हणजे आपण सुद्धा लहान होऊन लहान मुलांसारखं एन्जॉय करू शकतो. लहानपण देगा देवा. स्पोकन मध्ये प्रसिद्ध असलेलं रिव्हरफ्रंट पार्क पाहायला आलोय आपण. आणि हे पार्क जवळजवळ 100 एकर एरियामध्ये पसरलेलं आहे. हे जे वरती दिसतंय ते गोंडाला राईड आहेत, आणि ही जी राईड आहे ती आपल्याला नदीच्या वरून पलीकडे घेऊन जाते. म्हणजे तो एक छान व्ह्यू पाहता येतो. वॉशिंग्टन वॉटर पॉवर, तर इथे वीज निर्मितीचा प्रकल्प पण नक्कीच असणार आहे. तर त्याची ही गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे इथे. स्पोकन मधलं हे रिव्हरफ्रंट पार्क आहे, आणि इथे स्पोकन नावाची नदी वाहते. तर हा जो ब्रिज आहे तो मोठा ब्रिज आहे. या ब्रिजवरून 4 चाकी गाड्या सुद्धा येऊ जाऊ शकतात. आणि या ब्रिजच्या पलीकडच्या साईडला 2 छोटे पूल आहेत. तिथे मात्र आपण चालतच जाऊ शकतो आणि छान व्ह्यू एन्जॉय करू शकतो. इथे समोर जो छोटासा टेंट सारखा एरिया दिसतोय, तर तिथे सुद्धा बसायची सोय केलेली आहे. तिथे बसून आपण नदीचा व्ह्यू छान बघू शकतो आणि निवांत वेळ घालवू शकतो. आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, त्यामुळे आम्ही सरळ या ब्रिज वरून पुढे चाललोय. तर हे रिव्हर साइड पार्क आता तिकडे जाणार आहे चालत. छोटासा जो हा ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवर. चलो. पोरांचे फोटो काढायचे खूप अवघड आहे. रस्ता पण किती सुंदर आहे, सगळी फुलं लावलेली आहेत. इथल्या प्रत्येक बिल्डिंगचं स्ट्रक्चर आम्हाला थोडंसं वेगळं दिसतंय. दगडासारख्या कडक विटा आहेत या, टणक. पण खूप सुंदर आहे. पाथवे सुद्धा खूप सुंदर आहे. स्प्रिंग सीझन चालू झालाय, वसंत ऋतू. तर वसंत ऋतूमध्ये बहरणारी सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत इथे. आणि हे लव्हेंडर कलरची फुलं. इथे खरं तर लव्हेंडर फार्म सुद्धा असतात, की लव्हेंडर फार्मला जाऊन बघू शकतो. अशी सगळीकडे लव्हेंडर कलरची शेतीच केलेली असते. बहुतेक इथे हॉटेल आहे. आणि इकडे ब्रिज आहे, आणि इथे सुद्धा ब्रिज आहे. आपल्याला या ब्रिजवर जायचंय. अरे हमें इस ब्रिज पे जाना है. असा आहे ब्रिज. आणि इथे आमचं फोटो सेशन सुद्धा सुरू आहे. आणि हे जे फोटो सेशन आहे हे पूर्ण ट्रिप मध्ये कंटिन्यू राहणार आहे. अशाच तर ट्रिपच्या सगळ्या आठवणी, घालवलेले छान छान क्षण कैद करू शकतो. आणि आता सोय सुद्धा आहे चांगली, आपण फोटोज काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो. आणि हो, पण त्या मोमेंटमध्ये, त्या क्षणामध्ये राहून इथली जागा सुद्धा एन्जॉय करणं तितकंच महत्वाचं आहे. आम्हाला एक, काय माहिती झाड आहे की बनवलंय का ठेवलंय लाकडाचं, पण याच्यामध्ये असं काम केलेलं आहे. आणि इथे अशी समोर मूर्ती आहे, पूर्ण लाकडामध्ये बनवलेली आहे. पाठीमागच्या ब्रिजवर आलोय, आणि खूप आधीपासून पाणी येतंय. हे धरणामधून सोडलेलं पाणी आहे. समोर हे जाळ्या जाळ्यांचं टेंट सारखं स्ट्रक्चर दिसतंय. हे द केबल स्ट्रक्चर ऑफ US पॅव्हेलियन आहे, आणि खूप वर्षांपूर्वी हे स्ट्रक्चर बांधलेलं आहे. समोर हा दुसरा ब्रिज आहे. आणि आमचे फ्रेंड्स जे आहेत ते समोरच्या ब्रिज वरती आहेत. इथे इथे आहेत सगळे. कुठे गेले? हा, इथे आहेत. मोठं आहे फार. चला आता निघूयात, भरपूर बघितलं. Say hi. में आके मतलब इतना डिस्टेंस नहीं बचता ये दाव में आके. आणि बोटिंग पण कोणीतरी करतंय. 2 स्पीड बोट दिसतात मला. वाव, हे थांबायचं का इथे? हा प्रवास करत असताना इतकी छान छान ठिकाणं दिसत आहेत बाहेर. तर इतकं छान ठिकाण दिसलं की आम्ही प्रत्येक वेळेला म्हणतो की अरे गाडी साईडला घ्या. पण आम्ही काय गाडी प्रत्येक ठिकाणी साईडला घेत नाही. रादर आपण गाडी साईडला घेऊ शकत नाही, गाडी थांबवू शकत नाही.
त्यामुळे गाडीच्या खिडकीतून जेवढं दिसेल तेवढं पाहत राहायचं. प्रत्येक ठिकाणी व्ह्यू बदलतोय, डोंगर, नद्या त्याच, पण व्ह्यू मात्र वेगळा आहे. त्यामुळे छान व्ह्यू पाहायचा, एन्जॉय करायचा. गाणी चालू आहेत गाडीमध्ये, गाणी ऐकायची आणि मध्येच एखादी डुलकी सुद्धा घ्यायची. आता जो व्ह्यू दिसतोय ना बाहेर, तो खूप स्पेशल आहे बरं का. कारण की आमच्यासोबत माझी जी फ्रेंड आहे निशा आणि विनय, तर ते दोघं स्कॉटलंडला सुद्धा जाऊन आले. तर ते सांगतायत की स्कॉटलंडला सेम असा व्ह्यू दिसतो आणि अशी छान छान छोटी छोटी गावं स्कॉटलंडला सुद्धा आहेत. जसं जसं आम्ही पुढे चाललोय तसं आम्हाला अशी आधीमध्ये छोटी छोटी गावं लागतायत. पूर्ण हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही टुमदार गावं म्हणू शकतो. तर अशी छान छान गावं आहेत इथे, पाहून सुद्धा छान वाटतंय. हो, गाव आहे. मध्ये प्रवेश केलेला आहे. येलोस्टोन नॅशनल पार्क हे मोंटाना, इडाहो आणि व्योमिंग या 3 राज्यांमध्ये पसरलेलं आहे. तर आता आपण मोंटाना राज्यामध्ये प्रवेश केला आहे. तर आता मोंटाना राज्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. खरं तर येलोस्टोन जे आहे ते 3 राज्यांमध्ये पसरलेलं आहे. तर त्यातलं एक आहे मोंटाना. तर मोंटानामध्ये आता जस्ट एंट्री केली आहे आणि आता वाजलेले आहेत 1:45. खरं तर आत्ता आम्ही जिथे राहतो त्या टाईमनुसार 1:45 वाजलेत, पण आम्ही जसं मोंटानामध्ये एंट्री केली आहे तर टाईम चेंज झाला आहे आणि 1:45 वाजलेत. 1 तासाचा टाईमचा डिफरन्स आहे. तर अजून बरीच जर्नी राहिली आहे, जवळजवळ 6 ते 7 तासांची जर्नी राहिलेली आहे. पुढे एखादा पॉईंट बघू आपण जात असताना. आता जेवणाची पण वेळ झाली आहे. मग इथे छोटासा रेस्ट एरिया आहे, तर मग रेस्ट एरियाला थांबलोय आम्ही. तर रेस्ट एरियामध्ये हा असा पाठीमागे बेंच आहे, पिकनिक स्पॉट आहे जिथे आपण लंच करू शकतो. लंच आम्ही घेऊन आलेलो आहे, सकाळी मी दाखवलं तसं. काय आहे ओ, तर इथे पटकन लंच करून घेणार आहे, थोडे पाय मोकळे करणार आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूयात. इथंपर्यंत येण्याचा जो रस्ता होता तो खूपच सुंदर असा रस्ता होता. आजूबाजूला इतके सुंदर सुंदर डोंगर आहेत आणि एकदम दाट झाडी, हिरवीगार झाडी आणि काही डोंगरांच्या मध्ये बर्फ सुद्धा दिसत होता आणि छोटी छोटी गावं दिसत आहेत आम्हाला जाताना. तर खूप छान वाटतंय पाहायला. आपण थांबू शकत नाहीये, प्रत्येक एरियावरती आपण थांबू शकत नाही कारण की थोडासा असा घाट सेक्शन आहे. तर तिथे आपण गाडी साईडला घेऊन पार्क करू शकत नाही. आणि आमची जी गाडी आहे ती मोठी पण गाडी आहे, 15 सीटर गाडी आहे. आपली छोटीशी कार असते तेव्हा आपण कार साईडला घेऊन थांबू पण शकतो. तर त्यामुळे थांबलो नाही, पण व्ह्यू खूप छान होता, खूप छान रस्ता आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं इथून ट्रॅव्हल करताना. आणि माझी मैत्रीण जी आहे आमच्यासोबत, तर ती स्कॉटलँडला पण जाऊन आली आहे युरोपमध्ये. ती बोलली की स्कॉटलँडला असंच आहे, सगळीकडे ग्रीनरी आणि सगळे डोंगर असेच दिसतात. तर खूप छान असा निसर्ग आहे इथे. पटकन आम्ही इथे लंच करून घेणार आहे. लंच करून जाऊयात पुढे. 1-2 स्पॉट आमच्या लिस्टमध्ये आहेत, तर ते लास्ट स्पॉट जर जमलं तर बघूयात, पाहता येत आहेत का. चलो पटकन लंच करून घेऊ. रेस्ट एरियामध्ये हे रेस्टरूम आहे आणि इथे हा पिकनिक एरिया आहे. तर इथे जेवण करणार आहे आम्ही आणि लगेचच हायवे आहे. इथे खूप साऱ्या गाड्या थांबल्यात. आत्ता पलीकडच्या साईडला पण काही बेंचेस आहेत बसायला. पनीर काय रे सागर, पनीर अजून किती भाज्या केल्यात? एकच गेली आहे. ह्याच्यात किती 2 का 3 होत्या? 3 घेतल्यात भाज्या आणि पराठा. राईस काढायचं का? हो, राईस काढायचंय ना. आम्ही जिथे जेवण केलं या रेस्ट एरियामध्ये, त्याच्या बरोबर समोर असा एक पाठीमागे रस्ता आहे हा आणि असा एक वॉटर स्ट्रीम जाते इथून पाण्याची. छोटीशीच आहे पण असं एकदम डोंगरांमधून वाहणारी छोटीशी नदी म्हणू शकतो. कारण की आम्ही पूर्ण रस्त्यावर चाललोय ना, पूर्ण रस्त्याने मध्ये मध्ये लेक लागतायत, अशा वॉटर स्ट्रीम्स लागतायत. आ जाओ कम प्रणम्या. जायचं नाही आतमध्ये बाळा. नाही नाही, तिथे हे घसरड आहे बाळा ते, आणि खूप थंड पाणी आहे. आपल्याला फक्त बघायचंय. हा, आता दुपारचे 2:30 वाजलेत इथले आणि निघालोय आम्ही. जेवण वगैरे झालंय, पाठीमागे गाडी आहे. चला आता खूप छान एनर्जी मिळाली आहे जेवण करून. एक छोटासा ब्रेक पण मिळाला. पुढची जर्नी कंटिन्यू करूयात, बघूयात.
ऍडव्हर्टाइजमेंट असतात. कधीच लावायची नाही का? मोंटानामध्ये आलो आहे मी आता आणि पेट्रोल भरतोय. इथे पेट्रोल भरताना आपल्याला गाडी क्लीन करण्यासाठीचं सामान पण मिळतं. होय, प्रत्येक पेट्रोल पंपवरती असतं ना हे क्लीन करायला? हो असतं, पण मला दिसलं नाही. हां, आज तर मी बघितलं असं क्लीन करू शकतो. तर ही आहे आमची गाडी आणि हा आहे पेट्रोल पंप. तर ही आता सिटीचं नाव मोंटानामधलेच आहे ही सिटी, पण खूप वेगळं आहे इथल्या घरांचं. आणि इथे पेट्रोल पंपावरती पण बघायचं, पेट्रोल पंपावरतीच्या भिंतीसुद्धा या विटांसारखं डिझाईन आहे. सगळीकडे असंच डिझाईन आहे पूर्ण. आम्ही आतमध्ये पण फिरलो तर सगळ्या घरांचं दुकानांचं असंच आर्किटेक्चर आहे. पेट्रोल भरण्यासाठी ब्रेक घेतलाय. पेट्रोल भरून मग इथे काहीतरी वेलकम बोर्ड आहे, गुगलवरती दिसला आहे की तिथे थोडा वेळ थांबू शकतो. तर तिथे थोडा वेळ थांबणार आहे आणि मग जर्नी कंटिन्यू करणार आहे. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि ऊन किती आहे, कडक ऊन आहे. संध्याकाळी मला वाटतं 8:30ला वगैरे सूर्यास्त होतो, 9-9:30ला अंधार होईल. त्यामुळे बराच वेळ आहे पोहोचायला, असं अजून 4 तास तरी लागतील. चलो. या लोकांनी मला जबरदस्ती क्लीन करायला नाही लावलं, मी माझ्या मनाने करते. बघा हो सबस्क्रायबर, ही जे क्लिनिंग करते ती फक्त एका फुटेजसाठी, बाकी सगळी आम्ही ऑलरेडी क्लीन केलेली आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही सगळी पाहू शकता की आम्ही व्यवस्थित क्लीन केलेली आहे. थोडंफार राहिलं आहे इथे सगळी घाण राहिली आहे इथे. ओके ओके ओके. आता राधिका हे सगळं क्लीन करणार आहे. हां, नाही नाही राधिका, जोर लाव. हां, Diya, look at your left side. मध्ये होल आहे गुहेसारखं. इथे थांबलेलो, इथे शेती दिसते आम्हाला. सागर, ते काय आहे रे सागर? ऐक ना, ते काय आहे शेतामध्ये समोर? वीड म्हणजे? अच्छा, जनावरांना खाण्यासाठी आहे. आणि हे जे मोठं मशीन आहे हे शेतामध्ये शेताला पाणी देण्यासाठी वापरतात. आणि खूप ठिकाणी येताना हे असंच मशीन दिसलं आणि पूर्ण शेतामध्ये हे मशीन फिरतं आणि पूर्ण शेताला पाणी देतं. इथे शेत जमिनी अशा एक सलग असतात, 100-100, 200-200 एकरमध्ये पसरलेल्या असतात. त्यामुळे शेताला पाणी देणं खूप सोपं जातं या मशीनमुळे. आणि बाकीची ही खूप कामं मशीनने केली जातात. आणि उजवीकडे हा एरिया थोडासा सील केलेला आहे आणि तिथे जनावरं मोकळी सोडली आहेत चरण्यासाठी. आजचा पूर्ण दिवस आमचा प्रवास सुरू आहे, पण प्रवास इतका सुखकर आहे हा आणि खूप मजा येते. सोबत मित्रमंडळी आहेत, मुलांची लुडबुड सुरू आहे आणि सोबत करणारा कमालीचा देखणा निसर्ग. निसर्ग एकच आहे, पण त्याची रूपती किती. इतके सुंदर व्ह्यूज जर पाहायला मिळणार असतील तर मी कितीही दिवस असा प्रवास सहज करू शकते. तुम्हाला आवडतो का लांबचा असा प्रवास? आणि प्रवास करताना अधेमध्ये छोटे मोठे ब्रेक घेऊन प्रवास करायला आवडतं की एक सलग प्रवास करून डायरेक्ट डेस्टिनेशनवर पोहोचायला आवडतं? मला वाटतं इच्छित स्थळी तर आपण पोहोचणारच असतो, पण तिथे पोहोचण्याची जी जर्नी आहे ती सुद्धा एन्जॉय केली पाहिजे. त्याच्यामध्येच खरी मजा आहे. ऑर्गॅनिक म्हणतात ना त्याला, ग्रास फीड कॉल्स ना, त्याचं कर्ड वगैरे वेगळं विकतात. इतका सुंदर रस्ता आहे हा. आणि मला हा रस्ता माझ्या बालपणात घेऊन गेला, कारण शाळेत असताना आम्ही एक गेम खेळायचो. एक बाईक असायची आणि ती बाईकची रेसिंग गेम होती. तर ती रेसिंग गेममध्ये असेच व्ह्यू होते, म्हणजे रस्त्याच्या शेजारी वगैरे असा इतका छान व्ह्यू दिसायचा. आणि तेव्हा तर वाटत होतं की अरे हे सगळं इमॅजिनरी आहे, हे सगळं काही रिअल नाही आहेत असे व्ह्यू, पण हो रिअल आहेत. येलोस्टोन नॅशनल पार्क. Continue on US 287 south for 28 miles. हे पूर्ण ग्रीन असं बघून छान वाटलं असतं ना. पॉइंट म्हणून आम्ही थांबलोय, ब्रॉजमॅन ट्रेल.
पूर्ण आम्हाला असाच लँडस्केप दिसतो येताना. खूप सुंदर सुंदर व्ह्यू दिसत आहेत जात असताना. काय व्ह्यू पॉईंट खरं वाचायला पाहिजे. वाचतं थोडेसे पाय पण मोकळे होतात. इथे छोटासा ब्रेक घेतला. आता मला असं वाटते जवळजवळ 1.5 तास लागेल पोहोचायला. 7:15 वाजलेले आहेत तरी सुद्धा एवढं ऊन आहे. सनसेट झाला नाही अजून. चला बसा. 50 माइल्स झालेत आता आणि एका गावामध्ये आलोय. आपल्या कामाचं एक पण रेस्टोरेंट नाहीये. अपने काम का एक भी नहीं. अरे रहते हैं, अपने को पता नहीं है उसमें खाना पता नहीं. पिज्जा मिले तो अपना वेज पिज्जा मिलेगा. हाँ पिज्जा ही है ना बस. और क्या है. देखो कॉफी लेकिन ऐसे नहीं बोलेंगे कि चाय. म्हणून सगळं आधी माशांचे स्टॅच्यूज वगैरे होते. हे सगळ्यांनी रिव्हर बघा. मेडिसन रिव्हर. येलोस्टोन 71 माइल दिले सागर तिथे. 71 माइल सागर. 50 माइलचं 71 असतात. छोटासाच ब्रेक घेतला. जाऊयात आता. अजून पाऊण तास आहे. नहीं रहेगा क्या इतना छोटा. इतना छोटा नहीं रहेगा ना अपना. सगळे एअरबीएनबी आहेत तिथे या रस्त्यावर. हे एअरबीएनबी नाही आहे. हे 1 रूम वगैरे. हे 1 बेडरूम 2 बेडरूम वाले आहेत. असं एवढं आपलं छोटं छोटे छोटे. अरे केबिन्स पण. 2 फ्लोअरचं आहे. केबिन्स पण आहे तिथे. आपलं पण केबिनच आहे. आपलं मोठं घर आहे ना आपलं. केबिन. अच्छा चला 1 मिनिटावरती. खड्डे तिथे खूप. संध्याकाळचे 8:30 वाजता आहेत आता आणि आता जस्ट सूर्यास्त झालेला आहे. त्यामुळे इतकं छान आकाश दिसतं इथे आणि अगदी गावाकडच्या भागामध्ये आल्यावरती जसा फील होतो तसाच फील आहे इथे. पूर्ण खेडेगावामधला फील आहे इथे. इथे या एअरबीएनबी मध्ये राहण्यासाठी 1.5 दिवसांचा प्रवास केला आणि पोहोचलेलो आहे फायनली आपण येलोस्टोन मध्ये. आता संध्याकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही जस्ट पोहोचलोय. तर 9 वाजता सुद्धा अजून एवढा अंधार झालेला नाहीये. मला वाटतं की 8:30 पावणे 9च्या आसपास सनसेट झालेला आणि आता अंधार पडायला लागलाय. तर हे पाठीमागचं जे आहे एअरबीएनबी, तर त्या एअरबीएनबी मध्ये आम्ही राहणार आहे आज. आणि इथे एअरबीएनबीच्या बरोबर समोर ना एक नदी पण वाहते. नदी आहे की पाण्याचा प्रवाह आहे, ओढा आहे माहिती नाही, पण पाण्याचा प्रवाह आहे, वॉटर स्ट्रीम आहे. आणि इथे शेकोटी करण्यासाठी पण जागा आहे आणि खूप थंडी वाजते इथे या एरियामध्ये. आता जेव्हापासून संध्याकाळ झाली आहे तेव्हापासून खूप थंडी पण वाढलेली आहे. पण आजचा दिवस तर खूप चांगला होता. खूप छान ऊन सुद्धा होतं बाहेर आणि प्रवास खूप जास्त झाला. म्हणजे आम्ही सकाळी मला वाटतं 8:30-9 वाजता प्रवास चालू केला स्पोकनमधून आणि आता 9 वाजता आम्ही पोहोचलोय. तर मध्ये थोडेफार ब्रेक्स घेतले, जेवणासाठी असेल, पेट्रोल भरण्यासाठी असेल किंवा काही व्ह्यू पॉईंट्स पाहण्यासाठी. तर सगळ्यांच्या सोबत होतो त्यामुळे खूप छान मजा आली. एवढा प्रवासाचा शिनवा, तेवढा थकवा जाणवला नाही. तर आता आम्ही त्यांनी एअरबीएनबी बुक केलं तर ते त्यांनी कोड दिलेला आहे आम्हाला. तर तो कोड आपण मॅच केल्यावर दरवाजा उघडेल आणि मग आपण आतमध्ये जाऊ शकतो. आतमध्ये गेल्यावरती आम्हाला सगळं सामान अनलोड करून थोडंसं काहीतरी खायला वगैरे बनवू. सगळ्यात आधी चहा बनवणार आहे. चहा बनवण्यासाठीचं पण सामान आम्ही आणलेलं आहे. सगळ्यात आधी चहा बनवणार आणि मग काहीतरी हलकं फुलकं खायला करू आणि छान आता रेस्ट करणार. तर या एअरबीएनबीची पण एक छोटीशी टूर मी नक्कीच देईल. पण आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा हा व्लॉग नक्की आवडेल. पुढच्या भागामध्ये पाहूया, तिथलं येलोस्टोन एक्सप्लोर करूयात. चलो पुढच्या भागामध्ये भेटूयात. धन्यवाद.